सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा करण्याची घोषणा केली होती आणि अवघ्या महिन्याभराच्या आत याला मूर्त रूप मिळालंय. याकडे कसं पाहता येईल? अ, जेव्हा पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली, तेव्हा असं सुतोवाच होतं की साधारण दिवाळीपर्यंत हे सगळं मूर्त स्वरूपात येईल. परंतु हा खरंच एक सुखद धक्का असं म्हणता येईल. कारण ह्या मीटिंगमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की एक फास्ट ट्रॅक वरती सहसंमती झाली आणि इथे कुठेही व्होटिंग झालं नाही. म्हणजे सर्व राज्यांनी याला या सगळ्या विनंतीला मान दिला. हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण जेव्हा म्हणतो की ही ऐतिहासिक सुधारणा आपण म्हणतो नेक्स्ट जनरेशनसाठी आहे. तर विशेष जे बाजारातले जे वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे स्त्रिया असतील, शेतकरी असतील, यूथ असेल आणि अगदी सामान्य माणूस, या सगळ्यांचा इकडे सर्वसमावेशक हा जो सुधारणा या घडतायत आणि आपल्याला माहिती आहे की आपण हा आता सध्याचा हा जो ज्याला म्हणतो की उत्सव प्रिय माणूस आहे भारतीय आणि हा फेस्टिव्हल सीझन चालू आहे. आणि जेव्हा आपण बघतोय की आता आपण 2 दिवसानंतर अर्थातच अनंत चतुर्दशी असेल आणि त्यानंतर गणपतीचं विसर्जन होईल. आणि त्यानंतरचा 15 दिवसाचाच काळ जो असतो त्याला पितृपक्ष आपण म्हणतो. त्या काळात फारशी खरेदी केली जात नाही. आणि नंतरचा जो नवरात्रीचा पहिला दिवस असतो त्या दिवसापासून खरेदीला एक उधाण येतं. आणि मला वाटतं ह्याचं जे टायमिंग आहे, कारण प्रत्येक गोष्टीला टायमिंग महत्वाचं असतं. हे टायमिंग महत्वाचं आहे आणि त्याचा म्हणजे परिणाम दिसेल की भारताची क्रयशक्ती ही मोठी आहे आणि त्या क्रयशक्तीचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल याचं एक मोठं उद्दिष्ट दिसतंय आणि त्या अर्थात त्यासाठी वित्तमंत्री आणि ही जी परिषद आहे या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे.